सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं सुमारे 46 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे। योजना निर्धारित वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदाराला पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार आहे। मात्र काम सुरू होण्याअगोदरच तांत्रिक विसंगतीसह अनेक तक्रारी आहेत। या योजनेची राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा 6 एप्रिल पासून हुपरी नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदू महासभेने दिलाय। हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरासाठी नगरोत्थान योजनेअंतर्गत सुमारे 46 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे। मात्र काम सुरू होण्याआधीच त्याला विलंब लागत आहे। त्याचबरोबर तांत्रिक विसंगती आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न निर्माण झाल्याने शहरात तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली नाही तर 6 एप्रिल पासून हुपरी नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदू महासभेने दिलाय। या प्रकल्पाचे सल्लागार म्हणून काम करणाऱ्या द निसर्ग कन्सल्टन्सीच्या कामाची स्वतंत्र चौकशी तसंच संपूर्ण योजनेचं थर्ड पार्टी ऑडिट करून गुणवत्ता तपासणीचा अहवाल जाहीर करावा। हुपरीकर शहरवासियांना दर्जेदार आणि शाश्वत पाणीपुरवठा मिळावा यासाठी राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अन्यथा अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। यावेळी हिंदू महासभेचे रमेश भोरे, संजय पाटील, निळकंठ माने, राजेंद्र उगळे, सूर्यकांत रावण, भारत मेथे, नितीन काकडे, विक्रम सावंत, सागर शिंदे, संतोष परीट, बबलू मुधाळे, सुहास माने, दादासो कामते उपस्थित होते।